गौडगाव तालुका अक्कलकोट येथील श्री जागृत मारुती मंदिरात शनिवारी आणि मंगळवारी पहाटे 5 वाजता पूजा केली जाते. शनिवारी पहाटेपासूनच अभिषेक, रुद्राभिषेक गौडगावचे रहिवासी भक्त ईरसंगप्पा शरणबसण्णा सलगरे यांच्याकडून भक्तांनी महाप्रसाद वाटप केले. तसेच शनिवारी सकाळपासून जागृत मारुतीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. दिवसभरात हजारो भाविक भक्तांनी जागृत मारुतीचे दर्शन घेतले. दुपारच्या काकड आरती नंतर जागृत मारुती मंदिरात अन्नछत्र मंडळात महाप्रसाद वाटप करण्यात आले. भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश व देशभरातूनच आलेल्या भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. मारुती मंदिरात एक धार्मिक वातावरण पाहायला मिळाले. पहाटेपासूनच आबालवृद्धांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. यावेळी मंदिर समितीचे अध्यक्ष श्रीकांत खानापुरे, सचिव सिद्धराम वाघमोडे, प्रकाश मेंथे, फुलारी चौडप्पा सोलापुरे, बिरप्पा पुजारी, शांतय्या स्वामी, परमेश्वर सुतार, प्रकाश संकळ, भारत ननावरे, श्रीशैल कुंभार, आमसिद्ध कोरे, श्रीमंत सबळतोड, श्रीमंत म्हेत्रे, मल्लीनाथ मेंत्रे यांची उपस्थिती होती. नमस्कार, मी सिद्धराम वाघमोडे. आज शनिवार निमित्त भाविकांनी अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी गर्दी केलेली आहे. अन्नछत्रामध्ये सुद्धा आज आमच्याच गावचे एक प्रगतशील शेतकरी ईरसंगप्पा शरणबसप्पा सलगरे यांच्या वतीने आज या ठिकाणी महाप्रसाद ठेवण्यात आलेला आहे. या महाप्रसादाचा लाभ गावातील असंख्य नागरिकांनी, भक्तगणांनी यांनी घेतलेला आहे. आजचा महाप्रसाद खाऊन भक्तगण सुद्धा अत्यंत तृप्त झालेले आहेत. तर अशाच प्रकारे त्यांनी ज्या इच्छेनं हा महाप्रसाद दिलेला आहे त्यांची प्रगती होत जावं, पुन्हा यापेक्षा सुद्धा भरभराट येवो अशा प्रकारची सदिच्छा आम्ही व्यक्त करतो जागृत मारुतीच्या वतीने. तसेच येणाऱ्या भक्तासाठी जास्तीत जास्त सुविधा आमच्या जागृत मारुतीच्या वतीने पुरवण्याचा आम्ही सर्व विश्वास मंडळ या ठिकाणी सदैव प्रयत्न करत आहोत. धन्यवाद. 16व्या शतकामध्ये समर्थ रामदासांनी स्थापित केलेले निमानपंथी श्री जागृत मारुती देवस्थान गौडगाव बुद्रुक तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर येथे दर शनिवारी, मंगळवारी, अमावस्या, पौर्णिमा या दिवशी ठीक पहाटे 4:30 वाजता श्री महारुद्राभिषेक, नवग्रह पूजा, होम, हवन, गजलक्ष्मी पूजा, गणपती पूजा इत्यादी पूजा करण्यात येत आहे. व येथे आलेले भक्तांसाठी महाप्रसादाची सोय आहे व राहण्याची सुद्धा सोय आहे. आज दिनांक 14/2/2026 रोजी ईरसंगप्पा शरणप्पा सलगरे यांची मनोकामना पूर्ण झालेली आहे. त्या निमित्ताने आज महाप्रसाद ठेवलेले आहे. नमस्कार, मी अक्कलकोट तालुक्यातील गौडगाव बुद्रुक आहे. या गौडगाव बुद्रुक पासून अक्कलकोट तालुक्यापासून 11 किलोमीटर आहे. 11 किलोमीटरच्या आत हे जागृती मारुती म्हणून ओळखलं जाते. या गौडगावला हजारो भाविक येतात आणि जर शनिवारी भाविक येतात. तर आपण कुठून आलेलो आहे? आम्ही सोलापूर कुंभारीवरून आलो. बरं, तुम्हाला या गौडगाव कसं वाटलंय? मंदिर कसं वाटलं? मंदिर छान, चांगलं आहे. मंदिर जे काम मागतो ते काम होते आल्यानंतर. आणि किती दिवस झालं? जागृत मंदिर देव आहे. आम्ही 11 शनिवार करणार आहे. आता 6वा चालू आहे. तुमचा कितवा शनिवार आहे? 6वा शनिवार. 6वा शनिवार चालू आहे. बरं, तुम्ही प्रॉपर अक्कलकोट तालुक्याचे कुठले गावचे? कुंभारी, म्हणजे दक्षिण सोलापूर कुंभारी. हो. आता किती दिवस झाले तुम्ही इथं? म्हणजे कितवा शनिवार झाला? 6वा शनिवार झाला आमचं कंप्लीट. बरं, या ठिकाणी जे गौडगाव मारुती मंदिर आहे या ठिकाणी महाप्रसादचा सुद्धा चांगली सोय ठेवलेली आहे. महाप्रसाद तिथं तुम्हाला कसं वाटला? महाप्रसाद आनंद चांगला, एकदम चांगलं वाटते. आल्यानंतर जेवण चांगलं मिळतं. मावशी, तुम्ही पण कुंभारीचीच का? ईरसंगप्पा सलगरे यांच्याकडून आज जागृती मारुती मंदिरात महाप्रसादची सोय ठेवलेली आहे. या ठिकाणी हजारो भाविकांनी या ठिकाणी दर्शनासाठी लाभ घेतात. जर शनिवारी काही परगावातून अक्कलकोट म्हणा, सोलापूर, मुंबई, पुणा आणि दक्षिण सोलापूर, वसई, आचेगाव या ठिकाणी कर्नाटक, सोलापूर, आंध्र प्रदेश या कर्नाटकच्या भाविक या जागृती मारुतीसाठी दर्शनासाठी येतात. लांबचे सुद्धा भाविक येतात. या ठिकाणी जागृती मारुती आल्यानंतर खूप एकदम समाधान असं वाटत आहे. कारण ह्या जागृत मंदिर जागृत असल्यामुळं तिथं आल्यानंतर समाधान व सुख शांती समाधान याच्यासाठी होतं. तिथं येऊन घरी जर गेला तर एकदम समाधान असं वाटत आहे.
बस जास्त नाही मुलं एवढंच. प्रॉपर तुम्ही पुजारी म्हणून आहेत ते सोलापूरचे आहेत आणि सध्या जागृती मारुती मंदिर मध्ये आहेत आणि त्यांनी सर्व माहिती या जागृती मारुतीचे डिटेल तुम्हाला माहिती देतील. सर आपल्याला काय माहिती आहे तुम्ही सोलापूरचे आणि जागृती मारुती काय विशेष माहिती आहे? नमस्कार सर्वांना हनुमान भक्तगणांना. तर माझा असा विशेष माहिती आहे की बा दर शनिवार आणि दर मंगळवार काही लोकांनी हनुमानला जातात. हनुमानला गेल्यानंतर तिथं काय करतात भक्तगण आपलं डोकं जे आहे माता जो आहे तो कोणपणी खाली टेकवतात. परंतु न टेकवता काय करायला पाहिजे जसं तुम्ही करतात तसं तुम्ही उभारून त्याचे पाया पडायला पाहिजे. कारण का तुम्ही भक्तीने आलेले असतात त्यासाठी हनुमान आपल्याला पावलं पाहिजे. कारण की हनुमान कशामुळे पावतो एक तर शारीरिक किंवा मानसिक त्रास असेल तर पावत असतो. मग तुम्ही टेकवताय मग टेकवता म्हणजे काय बा तुम्ही हनुमान जो आहे तो हनुमान शनीवरती उभारलेला असतो. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस माता टेकून तुम्ही माता टेकवल्यानंतर काय अनुभव येतो बघताना? नाही मेन मुद्दा असा आहे की बा हनुमानला माता टेकून पाय पडायचं नसतो. कारण की आपण माता टेकून ज्यावेळेस डोकं टेकून पाया पडतो त्यावेळेस शनीला पाया पडल्याचं होतं. म्हणजे त्या दिवसापासून आपल्या पाठीमध्ये शनी लागलो असं वाटतं. आपण हनुमानाकडे कशाला येतोय शनी मुक्त व्हावं म्हणून. परंतु तुम्ही शनीलाच पाया पडत असेल तर काहीच उपयोग नाही. म्हणून तुम्ही ज्या ठिकाणी उभारलास त्याच ठिकाणी तुम्ही पाया पडायला पाहिजे. हा पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट असं आहे की बा तुम्ही ज्यावेळेस हनुमानला गोल रिंगण मारता म्हणजे फेरी मारता त्यावेळेस तुम्ही विषम संख्येमध्ये मारायला पाहिजे. 1 3 5 संख्यामध्ये मारायला पाहिजे. काही जण भक्तगणांनी काय करतात फेरी मारत असताना हनुमानच्या एक्झॅक्ट पाठीमध्ये सुद्धा पाया पडतात. हनुमानच्या पाठीमध्ये सुद्धा पाया पडत ना हा महत्वाचा. मग सर विषय कसं म्हणजे कसं पाया पडला जातो भक्तांनी कसे पाया पडलं पाहिजे? तुम्ही जे स्तंभ उभारला फक्त थोडं मानेतनं वापरून पाया पडायचं. ठीक आहे. आपण जी संधी दिली आहे तुम्ही भक्तांना नागरिकांना जे आपण जे आवाहन केलेलं आहे आणि मला काय म्हणायचं सर जे गौडगाव मध्ये भक्त येतात दर शनिवारी रविवारी हा जागृती मारुती आहे म्हणून येतात. आणि जुना काळापासून रामदास काळापासून हा मंदिर आहे आणि जे भक्त लोकांना इच्छा पूर्ण होते म्हणून भक्त लोक या ठिकाणी महाप्रसादचा लाभ घेतात. काही लोक महाप्रसाद या मंदिराला वाटप करतात. असे लोक बघतात आणि कर्नाटक महाराष्ट्र सोलापूर शहरातून येतात. आता तुम्ही सोलापूर शहरात आलेले आहे तुमच्या दर शनिवार तुम्ही येतात का 11 शनिवार मला एकाने 11 शनिवार काळ म्हणून सांगितले. परंतु मला हनुमानच्या भक्तामध्ये मी हे झालं म्हणजे पाहून झालं असं वाटलं. तुम्हाला आता या जागृती मारुती गोडगाव मध्ये आलेलं मंदिर कसं वाटलं तुम्हाला या भागात कसं वाटलं म्हणजे या ठिकाणचं कसं वाटलं मंदिर? इथं मंदिरामध्ये आल्यानंतर मंदिर एकदम मस्त आहे. त्यानंतर पुजारी जे आहेत त्यांनी सगळ्यांना मानपान देण्याचं ते काम करतात. ते उगा आलं की डोकं टेकायचं तुम्ही पुढे निघा असं नाही. कोण पण त्यांचं भक्ती भावना जेवढं तुम्हाला होत आहे तेवढं तुम्ही पाया करून पुढे जाऊ शकता. नमस्कार. मी अक्कलकोट तालुक्यातील गोडगाव बुद्रुक आहे. या गोडगाव बुद्रुक पासून अक्कलकोट तालुक्यापासून 11 किलोमीटर आहे. 11 किलोमीटरच्या आत हे जागृती मारुती म्हणून ओळखलं जाते. या गोडगावला हजारो भाविक येतात आणि जर शनिवारी भाविक येतात. तर आपण कुठून आलेलो आहे? आम्ही सोलापूर कुंभारीवरून आलो. बरं तुम्हाला या गोडगाव कसं वाटलंय मंदिर कसं वाटलं? मंदिर छान चांगलं आहे. मंदिर जे काम मागतो ते काम होते आल्यानंतर. आणि किती दिवस झालं? जागृत मंदिर देव आहे. आम्ही 11 शनिवार करणार आहे. आता 6वा चालू आहे. तुमचा कितवा शनिवार? 6वा शनिवार. 6वा शनिवार चालू आहे. बरं तुम्ही प्रॉपर अक्कलकोट तालुक्याचे कुठले गावचे? कुंभारी म्हणजे दक्षिण सोलापूर कुंभारी. आता किती दिवस झाले तुम्ही म्हणजे कितवा शनिवार झाला? 6वा शनिवार झाला आमचं कंप्लीट. बरं या ठिकाणी जे गोडगाव मारुती मंदिर आहे या ठिकाणी महाप्रसादचा सुद्धा चांगली सोय ठेवलेली आहे. महाप्रसाद तिथं तुम्हाला कसं वाटलं महाप्रसाद? आनंद चांगला एकदम चांगलं वाटते. आल्यानंतर जेवण चांगलं मिळतं. मावशी तुम्ही पण कुंभारीचीच का?